JNNURM अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शहर बसच्या निकृष्ट दर्जाबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर टाच आणून नुकसान भरपाई वसूल करावी अशी ठाम मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। सध्या न्यायालयात JNNURM योजनेअंतर्गत आलेल्या बसेसच्या चेसिस क्रॅक प्रकरणी कंपनी व सोलापूर महापालिका यांच्यात दावा सुरू आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी लवादाने निर्णय दिल्यानंतरही महापालिकेला व्याजासह रक्कम अदा करावी लागत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे। अवघ्या एका वर्षात 144 पैकी तब्बल 98 बसेसच्या चेसिसमध्ये क्रॅक आढळून आले। संबंधित कंपनीने बसेस बदलून न दिल्याने शहर परिवहन व्यवस्थेवर परिणाम झाला आणि आर्थिक नुकसान महापालिकेला सहन करावे लागले। या सर्व प्रकारात सोलापूरकर नागरिकांचा काहीही दोष नाही। नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून हा भुर्दंड भरला जात आहे। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले त्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधित रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी। आवश्यक असल्यास त्यांच्या मालमत्तेवर टाच आणावी अशी मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणी महापालिकेने ठोस व कायदेशीर पावले न उचलल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीने प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांनी दिला। की परिवहन समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मल्लाव नावाचे अधिकारी होते। त्या अधिकाऱ्यानं ज्या नवीन बसेस आल्या होत्या 100-125 बसेस आल्या होत्या त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला। 100 बसेस तर निकामी निघाले, त्याची चेसी क्रॅक झाले, ते सगळे भंगारमध्ये पडले गेले। परंतु त्यावेळेचे सभापती सदस्य प्रचंड भ्रष्टाचार करून ते भंगारात घातले आणि मोठा भ्रष्टाचार करण्यात आला, आयुक्ताच्या कानावर घातलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जसं विमानतळावर आपण विमान येणार आहे म्हणलं, पण सर्वसामान्याला सेवा देण्यासाठी परिवहन समितीमध्ये पूर्वी 100-200 बसेस होते, आता कमीत कमी मोटार बनवणारे बसेस आहेत। महापालिका आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे की सोलापूर शहरातील नागरिक रिक्षाने फिरतात, रिक्षावाले प्रचंड पैसे घेत असतात, सर्वसामान्यांना याचा प्रचंड त्रास व्हा। सोलापूरच्या आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात जाणाऱ्या येणाऱ्यासाठी सोय होण्यासाठी जास्तीत जास्त बसेस वाढवा असं आम्ही आयुक्तांनी विनंती केलेली आहे। आयुक्तांनी विनंती मान्य केलेली आहे, परंतु जो भ्रष्टाचार झालेला बसेसमध्ये भ्रष्टाचाराच्या नंतर ते त्याचं टॅक्स जनतेवर बसतो। त्यामुळे जनतेच्या माध्यमातून शिवसेना ह्याच्यापुढं जर कारवाई नाही केली की शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन। सोलापूर महापालिकेला केंद्राच्या JNNURM या योजनेखाली 144 बसगाड्या आल्या होत्या। आता बसगाड्या कोणी दिल्या, पैसे कसे झाले हे काय सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही। परंतु 144 पैकी 98 गाड्यांच्या चेसी क्रॅक निघाल्या आणि त्या गाड्या भंगारात गेल्या। भंगारात म्हणजे भंगारातच गेल्या। 1 वर्षात जर एखादी वस्तू खराब होत असेल तर कंपनी बदलून देते, साधा मिक्सर असू दे, LED बल्ब असू दे, अशा छोट्या छोट्या किमतीच्या वस्तू जर परत बदलून मिळत असतील तर या बसगाड्या का मिळाल्या नाहीत। त्यानंतर मल्लाव नावाचे अधिकारी आले, ते कंपनीचे दलाल बनून आले का महापालिकेचं हित करण्यासाठी आले हेच कळालं नाही। त्यांनी जेव्हा लवादात महापालिकेची बाजू मांडली तेव्हा महापालिकेवर 70-80 कोटीचा बोजा येऊन पडला। ज्या बसेस आम्ही वापरल्याच नाही, ज्या बसेसमध्ये आम्ही बसलोच नाही, त्या बसेसचे पैसे आमच्या नागरिकांच्या करातून द्यायचे कशाला, हा आमचा शिवसेनेचा सवाल आहे। आणि जर महापालिकेनं आमच्या करातून आमच्या दिलेल्या टॅक्समधून जर हे पैसे कंपनीला दिले तर आम्ही हायकोर्टाची पायरी चढल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्याबरोबरच आमची अशी मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या बसगाड्या खरेदी केल्या किंवा नागरिकांच्या माथी मारल्या, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणा किंवा त्यांच्याकडून कसं वसूल करायचं वसूल करा ते आम्हाला माहीत नाही। परंतु ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला ते पाप त्यांच्या गळ्यात बांधा, आमच्या नागरिकांच्या गळ्यात बिलकुल बांधू नका।